नवी मुंबई नेटवर्क। की हजारो झाडं या ठिकाणी तोडलेले आहेत आणि तुम्ही खडी बघितली असेल, खडीची क्वालिटी नाही। मग शेवटी या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललंय काय? यांचं या कामाकडे लक्ष नाही। मला तर एक दिवस पण या साईडवर शहर अभियंता दिसलं नाही। मग ही कामं करण्याची आत्ता घाई होती का? याच्यापेक्षा आवश्यक कामं शहरामध्ये प्रलंबित आहेत। सकाळ संध्याकाळ उठून एकच डोक्यात असतं, पैसे कुठं खर्च करायचे आणि कुठे काम काढायचं, एवढंच काम या ठिकाणी शहर अधिकाऱ्यांना आणि शहर अभियंत्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना आहे। हे त्वरित काम थांबवलं तर खूप मोठी मेहरबानी होईल। अंधेर नगरी चौपट राजा की कथन को चरितार्थ करते हुए आज नवी मुंबई महानगर पालिका द्वारा साइकिल ट्रैक के नाम पर हजारों वृक्षों की कटाई कर पर्यावरण को बलि चढ़ाए जाने का सनसनीखेज मामला शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के बेलापुर विधानसभा मतदार संघ के शहर प्रमुख विजय माने और विभाग प्रमुख समीर बागवान ने उजागर किया है। विजय माने ने सूचना अधिकार के तहत प्राप्त जानकारी के आधार पर इस बात का खुलासा किया है कि नवी मुंबई महानगर पालिका द्वारा मनपा मुख्यालय से सानपाड़ा मोरा सर्कल तक साइकिल ट्रैक प्रोजेक्ट के नाम पर वृक्षों की कटाई की अनुमति न होने के बावजूद महानगर पालिका ने ठेकेदार से साठगांठ कर गैर कानूनन तौर पर नियम बाह्य तरीके से हजारों वृक्षों की कटाई कर पर्यावरण के साथ खिलवाड़ ही नहीं किया, बल्कि घटिया दर्जे के निर्माण कार्य कर करदाताओं के करोड़ों रुपयों को पानी में बहाने का काम किया है। यही कारण है कि उन्होंने नवी मुंबई महानगर पालिका के खिलाफ आक्रामक रुख अख्तियार करते हुए आयुक्त को अल्टीमेटम दे दिया है कि अगर गैर कानूनन तौर पर वृक्षों की कटाई करने वाले दोषी अधिकारी और ठेकेदारों के खिलाफ स्ट्रिक्ट एक्शन नहीं लिया गया तो शिवसेना स्टाइल में आंदोलन किया जाएगा। कोरोना काल में मंजूर हुआ काम। बता दें कि जब नवी मुंबई शहर कोरोना संक्रमण से जूझ रहा था तब 28 जनवरी 2022 को नवी मुंबई महानगर पालिका ने नवी मुंबई मनपा मुख्यालय से सानपाड़ा मोरा सर्कल तक साइकिल ट्रैक बनाने के प्रस्ताव को प्रशासकीय मंजूरी दी थी। लागत और ठेकेदार। बता दें कि साइकिल ट्रैक बनाने का काम 11,58,77,838 रुपयों की लागत में विलेपाले के ठेकेदार मेसर साकेत इंफ्रा प्रोजेक्ट्स प्राइवेट लिमिटेड को प्रदान किया गया है। काम पूर्ण करने का समय। बता दें कि साइकिल ट्रैक प्रोजेक्ट के काम को अंजाम देने के लिए नवी मुंबई महानगर पालिका ने ठेकेदार को 18 महीनों की कालावधि सौंपते हुए उसे 3 अगस्त 2023 तक काम पूरा करने का समय दिया है। विजय माने और समीर बागवान ने 11.5 करोड़ के साइकिल ट्रैक प्रोजेक्ट को लेकर सवालिया निशान लगाते हुए शहर के अन्य नोड में निर्माण किए गए साइकिल ट्रैक प्रोजेक्ट को सफेद हाथी प्रोजेक्ट करार देते हुए इस प्रोजेक्ट के पीछे मनपा अधिकारियों और ठेकेदारों की आपसी नेक्सस का आरोप लगाया है। पत्रकारों से बात करते हुए विजय माने ने सनसनीखेज खुलासा करते हुए कहा कि बिना अनुमति हजारों पौधे और वृक्षों की कटाई करने वाले दोषी महानगर पालिका अधिकारी और ठेकेदार पे अगर एक्शन नहीं लिया गया तो मनपा मुख्यालय के सामने शिवसेना स्टाइल में आंदोलन किया जाएगा। आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोराजपर्यंत सायकल ट्रॅकचं काम होणार आहे। शेवटी विकास हा करणं गरजेचं आहे, पण आज तुम्ही बघितले असेल या ठिकाणची परिस्थिती, हजारो झाडं या ठिकाणी तोडलेले आणि आज आमची सी ब्रिज सोसायटी सागरदर्शन सोसायटीतील रहिवाशांनी माझ्याकडं या कामाची कंप्लेंट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हजारो झाडं या ठिकाणी तोडलेले आहेत आणि तुम्ही खडी बघितली असेल, खडीची क्वालिटी नाही। मग शेवटी या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललंय काय? आज शहर अभियंता असतील, या इथले एक्झिक्युटिव्ह असतील, यांचं या कामाकडे लक्ष नाही। मला तर एक दिवस पण या साईडवर शहर अभियंता दिसलं नाही, कारण त्यांना फक्त पैसे कमवायचे, नवी मुंबई महानगरपालिका लुटायचे। तुम्ही बघितलं असेल काही दिवसापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेची एफडी पण मोडण्यात आली आणि परिस्थिती कुणी केली? अधिकाऱ्यांनी केली।
आणि शेवटी विकास करत असतावेळी आज तुम्ही ही परिस्थिती पांबीची बघितली असेल. म्हणजे मी तर सागर दर्शन टावर ते सी ब्रिज टावर सेक्टर 6पर्यंत ही परिस्थिती हजारो झाडं या ठिकाणी तुटलेले आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी तळाच्या बाजूला गेला किंवा अगदी CBDपर्यंत गेला महानगरपालिकेपर्यंत तर या ठिकाणी हजारो झाडं तुटलेली. तर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये माहितीचा अधिकार टाकला की झाडाची परवानगी काढली का, तर त्या ठिकाणी एकाही झाडाची परवानगी काढली नाही. अशा परिस्थितीमध्ये हे काम चालू आहे. म्हणजे चाललं आहे कुठे एक ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, हजारो झाडं तोडलेले आहेत. तर आमचं शिवसेना म्हणून या प्रोजेक्टला विरोध नाही, पण ज्या काय कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी असतील त्यांच्याकडं आम्ही आजच आयुक्त साहेबांना एक लेटर दिले की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई नाही झाली तर शिवसेना स्टाईलने येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये आयुक्त साहेबांनी तिथं तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल. वहीं विभाग प्रमुख समीर बागवान ने शहर के अन्य महत्वपूर्ण प्रोजेक्ट को दरकिनार कर साइकिल ट्रैक प्रोजेक्ट को लेकर जल्दबाजी करने वाले मनपा अधिकारियों को रडार पर लेते हुए कहा कि प्रोजेक्ट को लेकर अधिकारियों में कंफ्यूजन, स्पॉट में अधिकारियों की अनुपस्थिति और घटिया दर्जे के काम के चलते ये महानगरपालिका का एक और व्हाइट एलिफेंट अर्थात फेल प्रोजेक्ट बनकर साबित होगा. नेरुळला पामबीच लगत महानगरपालिका मुख्यालय ते मोराज हा जो सायकल ट्रॅकचं निर्माण केलं जात आहे, करोडो रुपये खर्च होत आहेत. हा नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा आहे. मात्र या सायकल ट्रॅक संदर्भात आपण अधिकाऱ्यांना विचारायला गेलो, हा कुठलाही ठोस आराखडा नसलेला सायकल ट्रॅक आहे. अधिकाऱ्यांनाच माहीत नाही की हा सायकल ट्रॅक कसा जाणार आहे, सिग्नलला कसा क्रॉस होणार, ज्या ठिकाणी खाडी आहे तिथे कसा क्रॉस होणार, ज्वेल ऑफ नवी मुंबईला जिथे तलाव आलेला आहे त्या ठिकाणी एवढी वृक्षसंपदा आहे त्या ठिकाणी कसा मार्ग काढणार. आज आपण इथे बघतोय सेक्टर 16-18ला हा जो रस्ता आहे या ठिकाणी असणारी झाडांची तोड झालेली आहे. शहर प्रमुख साहेबांनी आता सांगितलं की उद्यान विभागाकडे त्यांनी माहिती अधिकारामध्ये विचारलं, कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता झाडं तोडण्यात आली आणि वृक्षसंपदेचा ऱ्हास करून हे सायकल ट्रॅकचं निर्माण केलेलं जात आहे. महानगरपालिका मुख्यालयापासून आपण जेव्हा हा सायकल ट्रॅकचा मागोवा घेऊन जातो तेव्हा काही ठिकाणी असं जाणवतं की हा सायकल ट्रॅक पूर्णपणे फेल जाणारा उपक्रम आहे. मग नागरिकांच्या करातून जमा झालेल्या करोडो रुपयाचा चुराडा करण्याची अधिकार या अभियंत्यांना कोणी दिला? आज लोकप्रतिनिधी या ठिकाणी अस्तित्वात नाही. कोविडमुळे कामं थांबलेली होती. मग ही कामं करण्याची आत्ता घाई होती का? याच्यापेक्षा आवश्यक कामं शहरामध्ये प्रलंबित आहेत. या ठिकाणी असणारे उपअभियंता असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, हे साईटवर दिसत नाही. ठेकेदारांना विचारलं काय चाललं आहे, आपण या ठिकाणी बघितलं तर या खडीचा जो दर्जा आहे याबद्दल प्रश्न आहे. नागरिक जेव्हा सिऊड, नेरूळ, ज्वेल हा बऱ्यापैकी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांचा गजबजलेला मार्ग आहे. ही लोकं आम्हाला प्रश्न विचारतात की या ठिकाणी झाडं तोडली जातात, त्या ठिकाणी हिरवळ काढली जात आहे, जॉगिंग ट्रॅकचं नुकसान होतं आहे, याला जबाबदार कोण? आम्ही अभियंत्यांना विचारलं तर त्यांच्याकडे उत्तर नाही, ते गप्प बसतात. त्यामुळे शहर अभियंत्यांच्या दालनात आणि आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. समीर बागवान ने वज्रानी से लेकर सेक्टर 6 के पेट्रोल पंप तक पहले से बने साइकिल ट्रैक को उजागर करते हुए ये सवाल किया कि आखिर यह डबल साइकिल ट्रैक क्यों? तुम्ही वजिरानी कॉम्प्लेक्सपासून सेक्टर 6च्या पेट्रोल पंपापर्यंत जाल तर हे जगातलं एक आश्चर्य आहे की त्या ठिकाणी एक सायकल ट्रॅक अस्तित्वात होता. आपण त्याला हिरव्या रंगामध्ये पट्टे मारलेले आहेत आणि त्या ठिकाणी लोक सायकल चालवतात. सायकल ट्रॅक अस्तित्वात असताना वेगळा सायकल ट्रॅक करण्याचा हा फार्स केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांची आणि कंत्राटदारांची तिजोरी भरण्यासाठी केलेला आहे. नागरिकांनी जमा केलेल्या टॅक्सवर हा अधिकाऱ्यांनी मारलेला डल्ला आहे असं आमचं मत आहे. तो वहीं शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के उप जिला प्रमुख दिलीप घोडेकर ने भी साइकिल ट्रैक प्रोजेक्ट को महानगरपालिका का एक फेलियर प्रोजेक्ट करार दिया. नवी मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी सायकल ट्रॅक बनवलेला आहे. त्या वाशीच्या ठिकाणी जो सायकल ट्रॅक बनवला आहे शिशुविहारला, त्या सायकल ट्रॅकचा वापर आजही होत नाही. त्या ठिकाणी बाईक पार्किंग केल्या जातात, एकही सायकल त्या ट्रॅकवर दिसत नाही. असं असतानासुद्धा आता हा सायकल ट्रॅकचा या ठिकाणी घाट घातलेला आहे. ॲक्च्युली हा जो सायकल ट्रॅक आहे बाजूला जो आपला पामबीच रोड आहे त्याला लागूनच 10 मीटर अंतरावर या ठिकाणी हा सायकल ट्रॅक होतो आहे. ह्या सायकल ट्रॅकपेक्षा बाजूलाच लगेच 10 मीटर अंतरावर वॉकिंग ट्रॅक आहे आणि त्या वॉकिंग ट्रॅकला लागून जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडलासुद्धा सायकल ट्रॅक केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा सायकल ट्रॅक ॲक्च्युली यापूर्वी इलू म्हणून एक सायकल या ठिकाणी संस्थेला महानगरपालिकेने संस्थेला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सायकल स्टँड होती, सायकली होत्या, परंतु त्या सायकलचा वापर होत नव्हता म्हणून त्या संस्थेने त्या सायकली बंद केल्या. म्हणजे नवी मुंबईमध्ये किती सायकलचा वापर होतो, किती सायकल प्रेमी आहेत, हे किती सायकल प्रेमींनी या ठिकाणी मागणी केली आहे.
असं असतानासुद्धा काही मागणी नसतानासुद्धा या ठिकाणी हा सायकल ट्रॅक जवळजवळ 11.5 कोटी रुपयाचा सायकल ट्रॅक होतो आहे. ॲक्च्युली हा सायकल ट्रॅकचं गरज नसताना होतो आहे. त्या ठिकाणी झाडांची कत्तल होते आणि अशा पद्धतीने जो सायकल ट्रॅक केला जातो कुठंतरी जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो. म्हणजे कुठंतरी पैसे आहे म्हणून खर्च करायचे. सकाळ संध्याकाळ उठून एकच डोक्यात असतं, पैसे कुठं खर्च करायचे आणि कुठे काम काढायचं, एवढंच काम या ठिकाणी शहर अधिकाऱ्यांना आणि शहर अभियंत्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना आहे. वहीं प्रभाग के एक ज्येष्ठ नागरिक ने कहा कि उनकी मांग है कि जल्द से जल्द इस प्रोजेक्ट के काम को रोका जाए. मला काय वाटतं हे काम आहे ना, हे आपल्या डोळ्यासमोरचं आहे. आम्ही इकडे जे उभे आहोत हे आपल्याला दिसते हे काम. मला वाटतं हे काम त्वरित थांबवलं पाहिजे. हे थांबवलं ना तर ह्याच्यामध्ये जनतेचा खूप मोठा पैशाचा अपव्यय जो होतो आहे तो हा थांबणार आहे. आणि हा पैसा कुठेतरी दुसऱ्या जागेवर तुम्ही वापरा, तिकडे तुम्ही तो उपयोगात आणा आणि त्याचा लोकांना भवितव्यासाठी उपयोग होईल त्या पैशाचा. हे एक बिगर ह्याचं हे करण्यात काय अर्थ नाही आहे. आणि हे नकोसं झालं, इथल्या लोकांना पण हे नकोसं झालं आहे. इथे एक नको त्या वेळेला लोक येऊन असे दुपारी हे बसण्यासाठी आम्ही हे केलं आहे महापालिकेने आमच्या. ह्याचा अपव्यय चालू झालेला आहे हे. तर मला वाटते की हे विचार करून हे आत्ता महापालिकेच्या जे अधिकारी ह्याच्यात गुंतलेले आहेत त्यांनी हे प्रकरण थांबवावं आणि ह्याचा दुसरीकडे कुठेतरी उपयोग केला तर खूप मोठी मेहरबानी होईल आमच्या इथे राहणाऱ्या स्थानिकांसाठी. हे त्वरित काम थांबवलं तर खूप मोठी मेहरबानी होईल. खैर, अब देखना यही होगा कि पर्यावरण को विकास की बलि चढ़ाकर महानगर पालिका के अधिकारियों और ठेकेदारों पर मनपा एक्शन लेने की जरूरत करती है. ये तो आने वाला समय ही बताएगा. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.